वंदे मातरम मित्रांनो, आज पुन्हा हुतात्मा स्मारकला आपण आलेलो आहोत। आज आहे 10 ऑक्टोबर आणि आपण बघू शकता सोनम वांगचूक सरांच्या अटके विरोधात नाशिकचे सगळे ज्येष्ठ कनिष्ठ आणि सगळ्या क्षेत्रातले सामाजिक कार्यकर्ते इथं एकवटलेले आहेत। आज नाशिकमध्ये एक टॉर्च मार्च होणार आहे। सोनम वांगचूक सरांच्या अटकेच्या विरोधात हा मार्च असणार आहे। अशा सगळ्या आपले जितेंद्र भावे सर विचित्र कल्लोळात माझा सगळा भारतीय माणूस पुरता गोंधळून गेलेला आहे। माझ्या देशात ना तरुणाईला किंमत ठेवलेली आहे, माझ्या देशातल्या ना तरुणांना कुठे रोजगार ठेवलेला आहे। पण त्याच्याही विरोधात जर मी बोंब ठोकली तर या देशात पुन्हा एकदा मी देशद्रोहीच होतो आणि पुन्हा एकदा मला सोनम वांगचूक सारखं त्या तुरुंगातल्या कालकोठडीत टाकलंच जातं। भारतीय माणसा, विचार कर, खूप विचार करण्याची गरज। तर मित्रांनो, आपण माझ्या मागे बघू शकता सगळे लोक जमलेले आहे आणि हा टॉर्च मार्च असल्यामुळं थोडासा अंधार झाल्यानंतर आम्ही सुरुवात करतो आणि आमचं रूट असणार आहे हुतात्मा स्मारकावरून अशोक स्तंभाला आणि अशोक स्तंभावरून आरकेवरून शालिमार आणि शालिमारवरून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे इथं आम्ही आमच्या या मोर्चाचा शेवट करणार आहोत। तर हुतात्मा स्मारकावरून हा मोर्चा आता निघालेला आहे। याची रीतसर आपण परवानगी घेतलेली आहे। सोनम वांगचूक सरांचं जे अटक झालेली आहे त्यांना काही नाही, त्यांनी फक्त काय मागितलं होतं तर 6th शेड्यूल जे आहे, जे BJP गव्हर्नमेंटने त्यांना लडाखच्या लोकांना ते देण्याचा वादा केला होता, तर ते न करता उलट त्यांना अटक करण्यात आली। त्याच्या विरोधात हा मोर्चा निघालेला आहे। आपण बघू शकता महिला आहेत आपल्या बरोबर, आमच्या सौ नाशिक मधले अनेक सुज्ञ नागरिक ह्या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत। अनेक पक्षाचे लोक सामील झालेले आहेत। आपले जगबीर सिंग सर दिसतात आपल्याला, भावे सर पण आहेत कुठेतरी, अजमल खान साहेब आपल्याला दिसत आहे, नंतर रमेश अय्यर सर आहेत, जाधव सर आहेत, निशिकांत पगारे सर आहेत, वन अँड ओनली दीक्षित काका आपल्या बरोबर आहेत। याच्यामध्ये अनेक लोक, गौतम बटेवार सर आहे। लाईन तोडू नका, लाईन तोडू नका, मेकअप करा, लाईन मेकअप करा। जितेंद्र भावे सरांचा टॉर्चच वेगळा। नमस्ते सर, कराड सर आहेत आपल्याबरोबर। नमस्कार, नमस्ते नमस्ते। मित्रांनो, मागे तुम्हाला अनेक छोटे छोटे लाईट अशी जगमग करताना दिसत असेल, तोच आपला मोर्चा आहे, टॉर्च मोर्चा आहे, की जेणेकरून हा जो टॉर्चने आम्ही उजेड देण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून ह्या सरकारच्या डोक्यामध्ये थोडासा उजेड पडेल आणि चांगले प्रामाणिक आणि देशभक्त नागरिक ओळखण्याची त्यांना बुद्धी मिळेल। त्याच्यासाठी हा टॉर्च मोर्चा आहे आणि तो आता आहे बरोबर आपल्या नाशिक सत्र न्यायालयाच्या इथे, आणि हे सगळे आमचे सहकारी तिकडनं येत आहेत। तुम्ही बघू शकता सगळे शांततेत आणि अजिबात धुळघुस न घालता। अनेक सामाजिक संस्था, नंतर अनेक पक्ष
नाशिक मधले आणि जे डोक्याने विचार करताय असे नागरिक या मोर्चामध्ये सामील झालेले आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये. तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, रिया करो, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, हुकुमशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, जिंदाबाद, 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 लोकशाही जिंदाबाद, 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 लोकशाही जिंदाबाद, 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 रिया करो, 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 इन्कलाब. मोठ्या प्रमाणात आपल्या ह्या रॅलीमध्ये टॉर्च रॅलीमध्ये महिला आहेत मित्रांनो आणि महिलाच आपल्या ह्या रॅलीला लीड करताय. सगळ्यात महत्वाचं सगळ्यात पुढं आपल्या ज्या महिला आहे वासंती काकी दीक्षित आहे तिथं समोर पुढे आणि खूप मोठ्या प्रमाणात आणि शांततेत आम्ही फक्त घोषणा देतोय त्या पण अशा की लोकांपर्यंत जाव्या जेणेकरून जी अनैतिक अटक सोनम वांगचुकला केलेली आहे ती बिनशर्त आणि त्यांना निर्दोष मुक्तता करून त्यांना जेलमधून लवकर लवकर सोडावं. तसंच जे 6th शेड्यूल आहे त्याच्यासाठी संपूर्ण लडाख आज वेठीस धरलं जाते फक्त कोणत्या तरी एखाद्या धनदांडग्या साठी. कारण तिथे तुम्हाला माहिती आहे जे माईन सापडलेले आहे त्याच्यासाठी हा सगळा प्रकार सुरू आहे असं आमचं मत आहे, असा आमचा अंदाज आहे. मित्रांनो आता आपण अशोक लोकांवरती जी दडपशाही होते आणि आदिवासी देखील अशोक स्तंभाला पोहोचलेलं आहे. अशोक स्तंभ नाही मेहर सिग्नल, माफ करा मला माफ करा, मेहर सिग्नलला पोहोचलेलं आहे. विद्या विनयेन शोभते असं सुभाषित आमच्या देशामध्ये खूप रूढार्थाने ना स्वीकारलं गेलं सगळ्यांकडून. आणि विद्येचा उपासक आमचा सोनम वांगचुक ज्यांनी अभ्यास कसा करावा हे आम्हाला 3 इडियट सारख्या पिक्चरचा रोल मॉडेल बनवून त्याच्यामध्ये आम्ही ते सगळं बघितलं आणि त्या माणसाला माझ्या देशात तुरुंगात टाकलं जातं. आणि हाच तो सोनम वांगचुक ज्यांनी लडाख मध्ये पाण्याची किल्लत असल्यानंतर बर्फाचा स्तूप बनवून लोकांच्या पाण्याची व्यवस्था केली. अशा संशोधन करणाऱ्या सोनम वांगचुकला माझ्या देशामध्ये तुरुंगात टाकलं जातं. त्याला पाकिस्तानचा चायनाचा हस्तक म्हटलं जातं. पुरस्कार ज्याला मॅगसेसे अवॉर्ड मिळालेला आहे, ज्याला जगातल्या 9 युनिव्हर्सिटीनी डिलीटची पदवी दिली, त्या माणसाला आमच्या देशात तुरुंगात टाकलं जातं. त्याला देशद्रोही म्हटलं जातं. अरे मग नका म्हणू विद्या विनयेन शोभते. अरे विद्येचा उपासक ज्या माणसाला जगाने स्वीकारलं, ज्या माणसाला जगाने स्वीकारलं त्याला तुम्ही तुरुंगात टाकताय. कुठं फेडाले पाप, कुठं फेडाले पाप. सोनम वांगचुक सारखा एक इनोसंट माणूस त्याला तुम्ही रासुका सारख्या अतिशय भयानक अशा कायद्याखाली देशद्रोही म्हणता, हस्तक म्हणता पाकिस्तानचा आणि त्याला तुरुंगात टाकता. याचा आम्ही निषेध करतो. तरीही माझा देश लोकशाही प्रधान असतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं. हाच तो सोनम वांगचुक
ज्यांनी चायनानी जमीन गिळली असं ओरडून ओरडून सांगतो आणि काय मागणी करतो की माझ्या राज्याला तुम्ही स्वतंत्र युनियन टेरिटरी जे केलं तर त्याला तुम्ही स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या. 6 शेड्यूल अंतर्गत तो दर्जा द्या, तुम्ही तो देत नाही. सर नमस्ते. चला, त्यांनी काही चुकीची मागणी केलेली नव्हती तरीही त्याला, आणि तुम्ही मतदानाच्या वेळेला तुम्ही सांगितलं होतं 6 शेड्यूल अंतर्गत तुम्हाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देऊ. आता तुम्ही मेघ काय मारता, 2.5 लाख तुमची लोकसंख्या आहे असं एक शेळपट कारण देता, आणि सिक्कीमला आजही तेवढीच लोकसंख्या आहे, त्याला तुम्ही राज्याचा दर्जा देता. ही मागणी तो करतो आणि त्याला तुम्ही देशद्रोही म्हणता. अरे फॅशन आली या देशात देशद्रोही म्हणण्याची. कोणाला तुम्ही देशद्रोही म्हणताय? लाजा बाळगा. आणि या रासुका खाली त्यांनी केलेली अटक याची आम्हाला लाज वाटते. आणि या सोनम वांगचुकना ताबडतोबीनं सोडा. कुठंतरी तुमच्यावर पण अशाच प्रकारचे गुन्हे किंवा अशाच प्रकारचा दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय गेल्या 4-5 महिन्यापासून. हीच ती हुकुमशाही. फक्त सांगायला लोकशाही, पण यांचा हिडन अजेंडा आहे हुकुमशाही. जो यांना प्रश्न करेल त्याला ते देशद्रोही म्हणणार. तर सर बघा, पायाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यांना, तरी ते देशासाठी सोनोवांचीसाठी आज एवढे मोठी पदयात्रा तरुण मुलं जे सुशिक्षित आहे त्यांना कळतंय की देशात आता कोणत्या प्रकारची हुकुमशाही चालू आहे. त्यामुळं तरुण मुलं सुद्धा या आपल्या मोर्चामध्ये सामील आहेत. मित्रांनो, आता आपण आपला हा जो मोर्चा आहे हा रविवार कारंज्याच्या दिशेने मार्गस्थ आहे. समोर रविवार कारंजा आहे. हे सगळं जुने नाशिकचं एरिया आहे. चोर है मोदी शाह, चोर है भाई, चोर है मोदी शाह, चोर है. को रिहा करो, रिहा करो, रिहा करो. वोट चोर चले जाओ, चले जाओ, चले जाओ. वोट चोर चले जाओ, चले जाओ, चले जाओ. मित्रांनो, आता आपण आरके वर आलेलो आहोत. आरके म्हणजेच रविवार कारंजा. समोर चांदीचा गणपती, प्रसिद्ध असा गणपती आहे. आणि आपला हा मोर्चा आता अशोक स्तंभावर नाही, सॉरी, रविवार कारंजावर येत आहे. स्थानिक पोलीस स्थानिक पोलीस अधिकारी, नंतर ट्रॅफिकचे लोक आपल्याला सहकार्य करतायत. तुमको करनी होगी, न्याय तुमको देना होगा, देना होगा, देना होगा, न्याय तुमको देना होगा, देना होगा. अरे भाजपा सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ. अरे भाजपा सरकार होश में आओ, अरे होश में आके बात करो, बात करो, बात करो. अरे बात तो तुमको करनी होगी, न्याय तुमको देना सूरज होगा. आपले सर आपले कर. सोनम वांगचुकला का सोडण्यात यावं यासाठी आपण पत्रक वाटतोय, जेणेकरून लोकांनी ते वाचावं आणि विचार करावा की काय चाललंय आपल्या देशामध्ये. ही लोकशाही कशी, बीजेपी सरकार, हा मोदी सरकार ही लोकशाही आपली संपवण्याचा प्रयत्न करते. तर वाचा 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 वाचा. कोणाला? सोनम वांगचुक.
असे हे पत्रक आपण लोकांना देतोय. हे पत्रक याच्यामध्ये अशी माहिती आहे की नेमकं सोनम वांगचुकचं चुकलं काय हे नागरिकांनी वाचावं आणि त्याचा निर्णय घ्यावा. कारण हा देश एकाधिकारशाहीमध्ये चालणार नाही. हा देश या देशातील जनतेचा आहे, या लोकांचा हा देश आहे. देश म्हणजे एखाद्या प्लॉट नाही, एखाद्या जमिनीचा प्लॉट नाही. देश म्हणजे आणि विशेषतः आपला भारत देश म्हणजे आपल्या भारतात जे जे लोक राहतात त्यांचा हा देश आहे, तोच देश आहे. त्यांची संस्कृती, त्यांची लँग्वेज, त्यांची विविधता, हेच म्हणजे भारत, हेच म्हणजे इंडिया. मोदी म्हणजे इंडिया नाही. आपण बघू शकतो इथं आपण सगळ्या जनतेला पत्रक देतोय. मॅडम द्या 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 द्या. सर वाचा वाचा वाचा, नक्की वाचा एकदा. उद्या ही वेळ आपल्यावर पण येऊ शकते. दादा वाचा. मुलांनो वाचा वाचा. हे घोषणा देत आहे, होश में आके बात करो. आपल्याला माहिती आहे मोदी फक्त मन की बात करता, स्वतःचीच बात करता. ते कधी देशाच्या जनतेची बात करत नाही, देशाच्या जनतेबरोबर बात करत नाही. ते फक्त स्वतःच्या दुनियेमध्ये, स्वतःची वाहवाहीमध्ये मगरूर आहेत, त्याच्यामध्येच ते गुंग आहेत. मला हे कळत नाही. बीजेपीचे इतर नेते, एवढे चांगले चांगले नेते लागून गेले आपल्याला. वाजपेयी होऊन गेले, सुषमा स्वराजजी होऊन गेले. असे कॅरेक्टर गेले कुठे बीजेपीचे? सगळे कसे काय, कोणत्या दबावात आहे बीजेपीचे इतर नेते? कोणत्या दबावात आहे हेच कळत नाही. इतर नेते मोदी शहा व्यतिरिक्त. पडो पडो. मित्रांनो आता आपण आलो आहोत MG रोडच्या सिग्नलवर. हा समोर MG रोड आहे आणि हा खाली जातो तो मेन रोड आहे. आता त्या सिग्नलवर आपण आलेलो आहोत आणि आपला मोर्चा हा येतोय, बघू शकता. मागणी एवढीच आहे, सरकारने चर्चेला बसावं. सोनम वांगचुक सारख्या चांगल्या देशभक्त माणसाला लवकरात लवकर जेलमधून मुक्त करावं आणि तेही बिनशर्त आणि तेही निर्दोष. सोनम वांगचुक को रिहा करो. सोनम वांगचुकची अटक झालीच पाहिजे. लेह लडाखला विशेष राज्याचा दर्जा मिळालाच पाहिजे. लेह लडाखला विशेष राज्याचा दर्जा मिळालाच पाहिजे. अवस्था काय? मित्रांनो समोर नेहरू गार्डन आहे आणि समोर पंडित जवाहरलाल नेहरू पण आहे, आपल्या देशाचे पहिले प्रधानमंत्री, आपले सगळ्यांचे लाडके चाचा नेहरू. आणि चाचा नेहरूला एवढंच सांगू इच्छितो, नेहरूजी बघा आपल्या देशामध्ये काय चाललंय. तुम्ही असते तर आम्हाला काहीतरी आवाज असता, पण हे मोदी सरकार आमचं ऐकतच नाही, आम्हाला आवाजच राहिलेला नाही. या देशातील जनतेचं कोणीही ऐकत नाही. या देशावर तडीपार लोक राज करत आहेत. जर तुम्ही आज असते तर देशाचं नक्कीच भवितव्य चांगलं असतं. मित्रांनो आता आपण आलो आहोत शालिमार चौकामध्ये. हा प्रसिद्ध आमच्या नाशिकचा शालिमार चौक आहे आणि इंदिरा गांधींचा तिथं हा जो समोर पुतळा आहे हा इंदिरा गांधींचा पुतळा आहे. तर आपण आता इथं पोहोचलेलो आहोत शालिमार चौकामध्ये आणि समोर आपला मोर्चा येतोय. हा आपला मोर्चा येतोय इथं. वंदे मातरम सर. तर आता आपला मोर्चा येतोय इथं.
आज सोनम वांगचुक आहे, उद्या आपण आहे. जागे व्हा, जागे व्हा. झालीच पाहिजे. मोदी शहा होश में आओ. मोदी शहा होश में आओ. सोनम तुम संघर्ष करो. सोनम तुम संघर्ष करो. हम तुम्हारे साथ हैं. सोनम तुम संघर्ष करो. हम तुम्हारे साथ हैं. हम अपना अधिकार मांगते. हम अपना अधिकार मांगते. लोकशाही जिंदाबाद. आता आपला मोर्चा समोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचत आहे आणि तिथं त्याचं सांगता पण झाली आणि कदाचित काही महत्वाची जी कार्यकर्ते बोलतील देखील. सोनम तुम संघर्ष करो. 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 मोदी साहब सोनम तुम संघर्ष करो. हम अपना अधिकार मांगते हैं. हम अपना अधिकार मांगते हैं. हम अपना अधिकार मांगते हैं. वोट चोर चले जाओ. वोट चोर चले जाओ. सोनम तुम संघर्ष. मोर्चाची सांगता बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर आपण करत आहोत. तो चुकीचा आहे आणि ही सुरुवात आहे. जे नवीन जनसुरक्षा बिल येत आहे त्याची ही सुरुवात आहे. लोकांनी याच्याबाबत जागृत होणं आवश्यक आहे. सोनम चूकचं काय चुकलं? एक शिक्षण तज्ञ, पर्यावरण तज्ञ, जो लोकांना चांगलं शिक्षण मिळावं, रोजगार मिळावं म्हणून भांडत होता. हिमालयामधल्या पर्यावरणाचं रक्षण करत होता. भारतीय सैन्याला त्या कडाक्याच्या थंडीमध्ये थंडी वाजू नये म्हणून टेंटची त्याने निर्मिती केली. त्या माणसाला सुद्धा त्याने सरकार विरुद्ध आवाज उठवला. त्याच्या लोकांसाठी स्वायत्तता मागितली तर त्याला आज कैद करून ठेवलेला आहे. ही हुकुमशाही आहे आणि सर्व नागरिकांनी हे समजून घेणं आवश्यक आहे. लोकशाहीचा जर अंत झाला तर तुमच्या आमच्या सर्वांवर तो एक मोठा हल्ला आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि सोनम वांगचुक हा एकटा नाहीये, त्याच्याबरोबर आपण सर्व आहोत. यासाठी हा मोर्चा आपण काढला. त्याला सर्वांनी जो प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. आपल्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात इथे काही मान्यवर आपली मतं. आज ज्या पद्धतीनं देशातील जनतेवर दमनकारी कायदे लादण्याचं काम हे भाजप RSS प्रणित मोदी सरकार करत आहे. आज आपण बघत आहोत जेव्हा 370 कलम हटवलं गेलं तेव्हा 2 केंद्रशासित प्रदेश तयार केले गेले. एका राज्याचा विशेष दर्जा सोडा, परंतु राज्याचा दर्जा देखील काढून घेणं हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे, जो 370 कलम हटवल्यानंतर मोदी सरकारने केलेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये लेह आणि लडाख सारख्या राज्यामध्ये जिथं आर्मीमध्ये, गव्हर्नमेंट मध्ये आणि टुरिझम मध्ये सर्वात जास्त रोजगार आहे, अशा ठिकाणी अग्निवीर योजना आणून तिथल्या तरुणांचा रोजगार हिरावला गेलेला आहे. गव्हर्नमेंट पोस्ट निघत नाहीयेत. आधी जम्मू काश्मीर मध्ये पोस्ट निघायच्या, तिथं तिथले तरुण तिथं अप्लाय करू शकत होते, परंतु आता केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळे त्यांना डोमेसाईल तिथलं मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांचा रोजगार नाहीसा झालेला आहे आणि सर्व काही टुरिझमवर येऊन ठेपलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये तिथल्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आणि त्यांनी हिंसक कारवाई केली. त्याचं कुणीही समर्थन करत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये
सोनम वांगचुक हे शांततापूर्ण मार्गाने उपोषण करत होते आणि ते उपोषण करत असताना हा हिंसाचार झाला. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी उपोषण स्थगित केलं. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट, राष्ट्रीय सुरक्षा कायदा सारखा घातक कायदा त्यांच्यावर लागू केला आणि 2-3 वर्ष त्यांना जामीन मिळणार नाही अशी व्यवस्था करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आणि याच निषेधार्थ आम्ही सर्व लोकशाही प्रेमी नागरिक सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ लोकशाहीच्या संरक्षणासाठी या मोर्चामध्ये सामील झालेलो आहोत. आणि या सर्व जनतेने जागृत होऊन सोनम वांगचुक यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. संविधान प्रेमी नागरिक सोनम वांगचुक यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी, त्यांची सुटका करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. नाशिकमध्ये आपण राहतो आणि ही घटना घडली लडाखमध्ये. काय संबंध आहे लडाख मधला आणि नाशिकचा? प्रश्न सोनम वांगचुक यांना अटक केली हा आहे, प्रश्न लडाखचा आहे. पण प्रश्न या देशामधल्या संविधानाला वाचवण्याचा आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. या देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून 2 विचारधारा यांचा संघर्ष सातत्याने सुरू होता. एक विचारधारा या देशामध्ये धर्मजाती व्यवस्थेच्या विरोधातला जो संघर्ष आहे, जो अन्याय आहे, स्त्रियांवरचे अत्याचार आहेत, या देशामध्ये श्रमिक वर्गावरचा जो अत्याचार आहे तो संपला पाहिजे असं मानणारी, लोकशाही मानणारी एक विचारधारा. आणि दुसऱ्या बाजूला या देशामध्ये पुन्हा एकदा चातुर्वर्ण्य पद्धती आली पाहिजे. या देशामध्ये धर्म केंद्रित राष्ट्र निर्माण झालं पाहिजे, पेशवाई आली पाहिजे, स्त्रियांवरचे अत्याचार सुरू राहिले पाहिजेत असं मानणारी जी विचारधारा होती, त्या विचारधारेचा पराभव या देशामध्ये या महापुरुषांनी केला, ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी केला. ती विचारधारा पुन्हा एकदा 2014 पासून सत्तेवर आलेली आहे. ते असं सांगतात की या देशामध्ये 1947 साली स्वातंत्र्य मिळालं नाही. या देशाला 2014 पासून स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि ते भारतीय संविधानाच्या ऐवजी या देशामध्ये मनुस्मृतीचा कायदा आणण्याचं त्यांचं षडयंत्र आहे. आणि या विचारधारेच्या विरोधामध्ये सोनम वांगचुक आणि भारतामधले सगळे जे लोकशाहीवादी आहेत, सगळे जे संविधान प्रेमी आहेत, त्या सगळ्या संविधान प्रेमीच्या विरोधामध्ये हे सरकार सातत्याने राहिलेलं आहे. सोनम वांगचुक यांची अटक ही या देशामध्ये 2014 पासून झालेली पहिली अटक नाही. सोनम वांगचुक यांना अटक झाल्यानंतर अनेक लोक जे आहेत, जे आज सुद्धा या सरकारच्या कैदेमध्ये आहेत, जेलमध्ये आहेत, त्यांची नावं सगळे पुढे आलेली आहेत. उमर खालिद असेल, बाकीची लोक असतील, या सगळ्यांना या सरकारने या सरकारच्या विरोधामध्ये बोलतो म्हणून अटक केलेलं आहे. या सरकारचं काय म्हणणं आहे? या सरकारचं असं म्हणणं आहे की आम्ही म्हणजे या देशामधलं सरकार आहे, सरकार म्हणजे हा देश आहे, राष्ट्र म्हणजे सरकार आहे. जो जो सरकारच्या विरोधामध्ये बोलेल, जो जो सामान्य जनतेच्या विरोधामध्ये बोलेल, जो जो संविधानामध्ये सुद्धा आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती परिस्थिती आहे. त्यांचंच सरकार, त्यांचीच विचारधारा मांडणारं सरकार महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून या सरकारने जनसुरक्षा कायदा आणलेला आहे. हा कायदा कामगारांसाठी लढणारे, शेतकऱ्यांसाठी लढणारे, दलित आदिवासींसाठी लढणारे, स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या विरोधामध्ये लढणारे, हे जे रस्त्यावर येतात, लोकशाही पद्धतीने, संविधानिक पद्धतीने लढतात, यांना जेलमध्ये टाकण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणलेला आहे. आणि म्हणून आपली लढाई
आपली लढाई आपल्याला तीव्र करावी लागणार आहे. नाशिकमध्ये जे सगळं चाललेलं आहे तुम्ही बघताय, गल्ली गल्लीमध्ये खून होत आहेत, गल्ली गल्लीमध्ये सामान्य जनतेला भीतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे. लोकशाही संपली की काय अशी परिस्थिती निर्माण करण्यात आलेली आहे. आणि म्हणून भारतीय संविधान वाचवण्याची आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. भारतीय जो ये गवर्नमेंट कर रही है, ये आरएसएस बीजेपी की सरकार जो काम कर रही है, उनका एक ही मकसद है कि पूरे भारतवासियों को खामोश कर देना है। लेकिन ये लोग नहीं जानते कि भारत की जमीन और भारत इस जमीन का एक एक जर्रा प्यार से भरा हुआ है, बहादुरी से भरा हुआ है, और वो ललकार ललकार कर कह रहा है, चाहे वो कश्मीर हो या कन्याकुमारी हो, वहां के हर जर्रे से एक आवाज आती है कि बातिल से डरने वाले ऐ आसमां नहीं हम, बातिल से डरने वाले ऐ आसमां नहीं हम, 100 बार कर चुका है तो इंतहा हमारा। हम सिर्फ जीतते हैं मोहब्बत से, संविधान से। ये लड़ाई भी हम जीतेंगे, चाहे हमारे सामने कोई भी हो। हमने गोरों को भगाया है तो फिर ये कौन लोग हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र। की एकूणच जे संपूर्ण गोदी मीडिया आहे, गोदी मीडिया छाती फाडून सांगते की चीनची जी सगळी अतिक्रमण आहे आपल्या भारताच्या सीमेवर, हे झालेलं नाहीये. 1 इंच सुद्धा जमीन चीनने अतिक्रमित केलेली नाही असं म्हटलं जातं. परंतु हे जे काही खोटं आहे, हे खोटं सर्व भारतीय जनतेच्या नजरेसमोर आणून देण्याचं काम लडाखमधील आंदोलन सोनम वांगचुक अतिशय शांततेने गांधीवादी पद्धतीने करत आहेत. आणि हे सहन न झाल्यामुळे संपूर्ण गोदी मीडियाचा वापर करून त्यांनी या आंदोलनामधील खोट्या गोष्टी समोर आणण्याचा प्रयत्न केला. हे आंदोलन अतिशय हिंसक मार्गाने जात आहे असं खोटी पद्धतीने खोटा प्रचार गोदी मीडिया करत आहे. आणि सोनम वांगचुक यांचं चालू असलेलं जे आंदोलन आहे, हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न मोदी आणि संपूर्ण मोदी शहा यांनी केलेला आहे. मित्रांनो, सर्वांना जिंदाबाद, जय भीम. आज सोनम वांगचुक यांना जी अटक झालेली आहे, जी बेकायदा अटक झालेली आहे, तर ती अटक रद्द व्हावी यासाठी आपण सर्व संविधान प्रेमी जनता इथे जमलेलो आहोत. आपण मोठा मोर्चा केलेला आहे आणि मला सर्वांना एकच सांगणं आहे का ही आजची गोष्ट नाहीये. याच्या आधी सुद्धा बराच अटका झाला, पण आपल्या गळ्यापर्यंत पाणी येतं तेव्हा आपण ओरडायला लागतो आणि ते पाणी जेव्हा डोक्याच्या वर जातं तेव्हा मग आपण मोर्चा काढतो. सर्वात प्रथम या UAPA अंतर्गत ऍडव्होकेट चंद्रशेखर रावण यांना अटक झाली होती, उमर खालिदला अटक झाली, काही अजून JNUचे जे विद्यार्थी संघटना होते त्यांना सुद्धा अटक झाली. त्यावेळी आपण निषेध मोर्चे काढले. पण आता मला असं सांगायला लागतंय की आपल्याला या मोर्चांची आंदोलनाची धार वाढवायला लागेल. कारण या मोदी सरकारने जे असंविधानिक बिल पास करताय, असंविधानिक बिल आणताय, याला आपण कुठलाही पक्ष संघटना, आपला जात धर्म पंथ हे सर्व बाजूला ठेवून एक भारतीय म्हणून एकत्र येऊन आपल्याला या सर्वांशी लढावं लागेल. आणि आपण त्याच्यामध्ये निश्चितच आपण सर्व लढाल अशी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा बाळगतो. आज आपण सर्वजण हुतात्मा चौकात जमा झालो आणि इथपर्यंत जो टॉर्च मोर्चा काढला. आता सध्या ही जी आपल्या देशामध्ये असणारी जे 2 विकतायत आणि 2 विकत घेत आहेत, अशा या 4 जणांनी जे गुच्चू कार्टेल आहे, या कार्टेलने आपल्याला फक्त रस्त्यावर आणण्याचं काम केलेलं आहे. आणि रस्त्यावर आणल्यानंतर तुम्ही देशद्रोही आहात. आता सोनम वांगचुकला जी अटक झालेली आहे, सोनम वांगचुकने काय मागितलं की भारतीय जनता पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्याच मागितल्या. म्हणजे तुम्ही ज्या मागितल्या त्याच ते मागताय. काय मागितलं त्यांनी की लडाखला 6व्या सूचीनुसार विशेष अधिकार मिळाले पाहिजे आणि आम्ही देणार आहे असं त्यांनी सांगितलं. ते सोनम वांगचुकने मागितलं. पुन्हा सोनम वांगचुकने अजून काय मागितलं
की आमच्या राज्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या आणि त्यांना हे राज्य आपल्या जे बीजेपीने देऊ केलं होतं तेच मागितलं. जोपर्यंत सोनम वांगचुक त्यांच्या बरोबर त्यांच्या पद्धतीने बोलत होते तोपर्यंत सोनम वांगचुक त्यांना हवे होते. आणि ज्या वेळेला सोनम वांगचुक लडाखच्या हिताची गोष्ट करायला लागले, आपल्या देशाच्या लोकशाहीची गोष्ट करायला लागले, आपल्या देशाची राज्यघटना सुरक्षित राहिली पाहिजे त्यासाठी ते मागायला लागले. आणि त्याच दिवशी सोनम वांगचुक हे देशभक्त न राहता ते देशद्रोही झाले. भारतीय संविधान जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. सोनम वांगचुक जे आहेत ते खरं बोलले, बरोबर बोलणारे त्यांना हवे होते, ते खरं बोलले, ही त्यांची चूक झाली. आणि खनिज साठा त्याचा पूर्ण अधिकार अडाणी आणि अंबानीला पाहिजे आणि तो जर तुम्ही युटी स्टेट जर ठेवलं तरच ते देणं शक्य होतं. आणि जर 6वं आर्टिकल जर तुम्ही लागू केलं, 6 शेड्यूल जर लागू केलं तर ते अधिकार जाणार होते. इतका साधा हिशोब होता आणि त्या हिशोबामध्ये ते लॉस मध्ये जाणार होते आणि गुजरात्यांना करायचा होता व्यापार. त्या व्यापारामध्ये फोडा नको, सत्तेच्या खुर्च्या सगळ्या पक्क्या पकडून ठेवायच्या असतील तर उद्योजकांना सगळं विकलं पाहिजे, तर लटाकही विकून टाकू, हा सरळ सरळ त्यांचा हिडन अजेंडा होता, तो ओपन झाला. आणि म्हणून सोनम वांगचुकला, एका चांगल्या माणसाला तुम्ही सरळ देशद्रोही म्हणतायत, याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो. आणि या विद्येच्या उपासकाला तुम्ही अशा पद्धतीनं तुरुंगात डांबलंय, ते चुकीचं केलेलं आहे. हे छातीनं सांगायला आम्ही या चौकात आलेलो आहे. तुमच्या हुकुमशाहीला आम्ही भीक घालणार नाही हे सांगायला आलोय. पोलिसांचे दांडे आम्हाला दाखवू नका हे निक्षून सांगायला आम्ही इथं पोहोचलेलो आहे. वंदन करतो. खर तर सोनम वांगचुक यांना अटक झाली त्या दिवसापासून आमच्यासारखे सर्वच तरुण अस्वस्थ आहेत. म्हणजे या देशातील तरुण अस्वस्थ आहेत. म्हणजे असं काही नाही की भाजप बरोबर तरुणाई आहे किंवा इथलं जनता आहे, अजिबात तसं काही वातावरण नाहीये. मुळात इथला प्रत्येक भारतीय अस्वस्थ आहे. म्हणजे आताच भावे सर बोलले किंवा विजय सर बोलले की खनिज साठ्यांसाठी हे सगळं घडतंय. म्हणजे काश्मीरमध्ये लागले गेलेले 370 कलम असेल किंवा जे लडाखमध्ये जे आता आंदोलन झालं त्यानंतर सोनम वांगचुक यांना झालेली अटक असेल, हे फक्त अदानी आणि अंबानीसाठी केले गेलेले षडयंत्र आहे. आणि लक्षात घ्या, हे आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचलेलं हे वादळ आहे. आणि हे वादळ जर थांबवायचं असेल, हे अन्याय अत्याचार थांबवायचे असतील तर तुम्हाला आम्हा सगळ्यांना जागरूक करावा लागणार आहे. तुम्ही अनेकांचे अनेक मुद्दे ऐकले, पण मी तुम्हाला माझा एक छोटा अनुभव सांगणार आहे. मी कॉलेज आणि शाळांमधल्या विद्यार्थ्यांशी या विषयावर बोलायला गेलो. त्यांना विचारलं, सोनम वांगचुक माहित आहे का? माहित नाही. रॅन्चो माहितीये? माहितीये. फुनसुक वांगडू माहितीये. म्हटलं त्याला अटक झाली आहे. त्यांनी 2.25 त्याच्याकडे पेटंट्स आहेत. 8 विद्यापीठांनी त्याला PhD दिलेली आहे. त्या माणसाने वर 10 केले मिनिट. मग मुलं विचारतात मला, मग एवढ्या चांगल्या माणसाला अटक का केली? म्हटलं या माणसाने एक चूक केली. त्यांनी मोदींना विचारलं की चीनने 4000 चौरस किलोमीटर जागा आपली तुमच्या देशात बळकावली, तुम्ही काय केलं? आणि हे विचारल्यावर मोदींना राग आला आणि त्यांनी त्याला जेलमध्ये टाकलं. मुलांना ताबडतोब मनात चीड निर्माण झाली. ते म्हणाले कदाचित आम्हाला आमच्या परीक्षा आम्हाला येता येणार नाही, पण हा विचार आम्हाला माहिती आहे. सोनम वांगचुक हे एक प्रतिनिधी आहे. अनेकांच्या सूचना आल्या, सोनम वांगचुकला तुम्ही अण्णा हजारे करू नका, पण सोनम वांगचुक हा अण्णा हजारांपेक्षा 10 पटीने मोठा आहे. आज अहिंसेने गांधी विचाराने लढलेत ते, म्हणूनच आपण त्यांच्यासाठी पुढे आलेलो आहोत. गांधी विचार हा सगळ्यात शेवटी तोच उपयोगी आहे. आणि त्यामुळे माझ्या बरोबर या विचारांचं प्रतिनिधित्व करणारे गौतम भाऊ भटेवर आहेत, श्रीकांत नावडेकर आहेत, अजित टक्के आहेत आणि आम्ही सगळे या विचारांसाठी इथे एकत्र आलो आहोत. आणि मला माहितीये की इथे सगळे दुकानदार आणि जाणारे येणारे ऐकतात, त्यांनाही माहितीये की सोनम वांगचुक हे लोकशाहीसाठी लढतात आणि त्यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहिलं पाहिजे. जय हिंद, जय भारत, जय भीम. संविधानावर ज्यांचा ज्यांचा विश्वास आहे आणि स्वातंत्र्य, समता, लोकशाही या तत्वावर ज्यांची श्रद्धा आहे, असे आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत. सोनम वांगचुक यांची अटक हे निमित्त आहे, परंतु गेले 10-11 वर्ष या देशामध्ये
संविधानाचा दररोज खून करून मोदी सरकार ज्या पद्धतीनं कारभार करते त्याच्याबद्दलचा असंतोष हा इथं व्यक्त होताना आपल्याला दिसतोय. एक अत्यंत आनंदाची जी गोष्ट आहे की साधारणपणे राजकारणाशी फार संबंध नसलेले लोक सुद्धा सोनम वांगचुक यांच्या अटकेनंतर त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टीबद्दलची गांभीर्य समजायला लागलेलं आहे. आणि म्हणूनच जिथं जिथं आपले सहकारी पत्रक वाटण्यासाठी गेले तिथे लोकांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला, तरुणांनी प्रतिसाद दिला, ज्येष्ठांनी प्रतिसाद दिला आणि हा विषय गंभीर आहे याबद्दल सहमती दर्शवलेली आहे. आपल्याला इथून पुढे जायचं. आज आपण सोनम वांगचुक यांच्या पाठीशी आहोत, त्यांच्या लढ्याबरोबर आपण आहोत इथं हे व्यक्त आपली भावना व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर आपण सरकारला हे सांगतोय की तुम्ही सोनम वांगचुकला अटक करून त्यांचा आवाज बंद करू शकत नाहीये. हा आवाज देशाच्या कानाकोपऱ्यातनं पुन्हा पुन्हा उठणार आहे, हे पण आपण ह्या आंदोलनाच्या माध्यमातून सांगतो. तिसरी जी गोष्ट आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण सर्व चळवळीतले कार्यकर्ते आहोत, वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. अजूनही असा प्रचंड जनविभाग आहे की ज्याला या प्रश्नाचं गांभीर्य माहिती नाही आहे. आणि म्हणून आता आपले आंदोलनाचं ठिकाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी आहे. ते आपल्याला या शहरातल्या घराघरापर्यंत आंदोलनाचं ठिकाण करावं लागेल आणि याचं गांभीर्य संबंध जनतेपर्यंत आपल्याला पोहोचवावं लागेल. आज सोनम वांगचुक यांना अटक झालेली आहे. याच्या अगोदर उमर खालिद हे नाव तुम्हाला माहिती आहे, ते जेलमध्ये आहेत. त्याच्या अगोदर संजीव भट नावाचं एक व्यक्तीचं नाव तुम्हाला माहिती आहे, गुजरात मधले पोलीस अधिकारी होते, ते जेलमध्ये आहेत. आपल्याला न्यायमूर्ती लोया हे नाव माहिती आहे की ज्यांचा खून या व्यवस्थेनं केला, हे नाव आपल्याला माहिती आहे. असे शेकडो कार्यकर्ते, डॉक्टर आनंद तेलतुंबडे ह्या विचारवंताचं नाव आपल्याला माहिती आहे की ज्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे. आणि म्हणून अशी अगणित नाव आहेत की ज्या मोदी सरकारने त्यांना संविधानाचा खून करून त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे. कुठल्याही हुकुमशाला असं वाटतं की जेलमध्ये टाकल्यानंतर, दडपशाही केल्यानंतर त्यांचा जो प्रतिकार आहे कमी होईल, परंतु प्रत्यक्षात तसं होत नाही. जगाच्या इतिहासामध्ये असं घडलेलं नाहीये. आपल्याला जे करायचंय ते आपण करूया. संविधानाबद्दल जनतेला जागरूक करणं, अधिकाराबद्दल जनतेला जागरूक करणं, या देशाच्या लोकशाहीला जो धोका निर्माण झालाय त्याबद्दल जनतेशी संवाद साधणं आणि या सगळ्या मंडळींना 2 पावलं तरी ह्या लढ्यामध्ये पुढे येण्यासाठी प्रवृत्त करणं हे आपली सगळी महत्वाची जबाबदारी आहे. आज आपण इथे मोठ्या संख्येने आलेलो आहोत. तरुण आहेत, महिला आहेत, ज्येष्ठ आहेत, वेगळ्या विचाराचे लोक आहोत. आज आपण सोनम बद्दल बोलतो. 4 दिवसापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये अजून एक महत्वाचा विषय चर्चेमध्ये आला. 50 कार्यकर्ते वेगळ्या प्रकारचे होते. संबंध महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आणि नाशिकमध्ये जी सामाजिक परिस्थिती, ती परिस्थिती आपल्याला माहिती आहे. किती प्रचंड प्रमाणावर गुन्हेगारी वाढलेली आहे हे आपण पाहतो. राजकीय पक्षाचे नेते हे गुन्हेगारांना पदाधिकारी बनवतात आहे आणि अक्षरशः या शहरातील कारखानदाराची, व्यावसायिकाची, सामान्य माणसाची, मजुराची, टपरीवाल्याची लूट चालू आहे. हे सगळे गुंड जे निळ्या पक्षामध्ये पद घेऊन बसलेले आहेत त्यांना सत्ताधाऱ्यांचं संरक्षण आहे. आज अशी परिस्थिती की दर 2 दिवसाला इथं खून होतोय. अनेक न रिपोर्ट झालेले गुन्हे इथे होतात आहे. कोणी त्याच्याबद्दल बोलत नाहीये. परंतु खुद्द गृहमंत्री असलेले, मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस मात्र यांना जाग येत नाहीये. आज अक्षरशः नागरिकांचं जीवित आणि वित्त दोन्ही धोक्यात आलेलं आहे. लोक व्यवसाय करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. हा गुन्हेगारी ज्या पद्धतीने वाढत चाललेली आहे, सरकारच्या पुरस्काराने, पाठिंब्यानं, त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला आवाज उठवावा लागेल आणि आपल्याला रस्त्यावर यावं लागेल. 4 दिवसापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये आता नाशिक आणि नाशिककरांना वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रितपणे कृती केली पाहिजे हा विचार आला आणि एक घोषणा तयार करण्यात आली. नाशिकला वाचवण्यासाठी, नाशिककरांना वाचवण्यासाठी, कोणापासून? गुन्हेगारीपासून. नाशिकला वाचवणं गुन्हेगारी बरोबर भ्रष्टाचारापासून. आणि नाशिकला अजून एक जी गंभीर गोष्ट झालेली आहे, अंमली पदार्थाचा जो काही प्रचंड वेढा या नाशिककरांना घातलेला आहे, त्यामुळे नाशिकचं सामाजिक वीण, नाशिक मधली शांतता, नाशिक मधलं सहजीवन आणि संबंध व्यवस्था
नष्ट व्हायला लागलेली अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून नाशिक वाचवा गुन्हेगारीपासून, नाशिक वाचवा भ्रष्टाचारापासून, नाशिक वाचवा अंमली पदार्थापासून, हे आता प्रत्येकाच्या कुटुंबामधला अत्यंत संवेदनेचा विषय झालेला आहे. त्या विषयाला हात घालण्याचा निर्णय 4 दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत केलेला आहे. आणि आपण असं ठरवतोय, आज जसं आपण 150-200 लोक असो, परंतु वांगचूकच्या प्रश्नावर लोकशाहीच्या अधिकाराच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलो, त्याचप्रमाणे आपल्याला नाशिककरांसाठी रस्त्यावर उतरायचंय, नाशिकच्या मुला मुलींसाठी रस्त्यावर उतरायचंय, व्यावसायिकांसाठी रस्त्यावर उतरायचंय आणि प्रत्येकाचं जीवित आणि वित्त हे सुरक्षित राहिलं पाहिजे याच्यासाठी उतरायचंय. आपल्याला राजकीय पक्षांना हे सांगायचंय की तुमच्या पक्षातले गुन्हेगार हद्दपार करा. आपल्याला प्रशासनाला सांगायचंय गुन्हेगारांच्या विरुद्ध कठोर कारवाई करा. आणि आपल्या जनतेला सांगायचंय या गुन्हेगाराच्या विरोधामध्ये संघर्ष करण्यासाठी तयार राहा. हे सांगण्यासाठी आपण एक कृती ठरवलेली आहे. मित्र, त्या दिवशी सगळ्यांनी चर्चा करून 14 तारखेला 14 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 वाजता परत हुतात्मा स्मारकापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च काढणार आहोत नाशिक आणि नाशिकला वाचवण्यासाठी. मित्र, सर्वजण लक्षात ठेवा की आपण 1000 नसू, आपण 10,000 नसू, आपण 100-200 जरी असलो तरी प्रशासनाने सरकारवर दबाव आपण टाकू शकतो, त्यांना कृती करायला आपण भाग पाडू शकतो. एवढी शक्ती चळवळीमध्ये असते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंचा, क्रांतीशिव नाना पाटलांचा, हम सब स्वातंत्र्य समता बंधुता जिंदाबाद, स्वातंत्र्य समता बंधुता जिंदाबाद, सामाजिक न्याय जिंदाबाद, सामाजिक न्याय जिंदाबाद, धर्मनिरपेक्ष लोकशाही जिंदाबाद,